श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि आज कालाष्टमी देखील आहे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळी असा हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपले घरातील जे काही दोष असतील, अडचणी असतील, ज्या काही दारिद्र्य असेल, नकारात्मकता असेल, तर ती सर्व नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपले 4 गुरुवार, आज चौथा गुरुवार आहे आणि पुढचा येणारा 11 तारखेला हा 5वा गुरुवार आहे. तर त्या 5व्या गुरुवारी आलेली आहे अमावस्या. तर या दिवशी आपण उद्यापन करू शकता, कारण अमावस्या हा दिवससुद्धा वाईट दिवस अजिबात नाही, तो पण चांगलाच दिवस आहे. आपण दिवाळीचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीचा, ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो तो सुद्धा अमावस्या हा दिवसच असतो आणि तो इतका पवित्र दिवस असू शकतो. तर आपला हा जे अमावस्या आलेली आहे आज 5व्या गुरुवारी, तर त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. जरी तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरीसुद्धा तुम्ही 5व्या गुरुवारी उद्यापन करू शकता आणि हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर आपल्याला आज संध्याकाळी काय जो उपाय करायचा आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 5 वाजल्याच्या नंतर, म्हणजे तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर जरी केला तरी चालेल. तर जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेपासून जर तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी कालाष्टमी देखील आहे. तर कालाष्टमी ही तिथी कालभैरवनाथांना समर्पित आहे. त्यामुळेच पहा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये काही दोष असतील, वारंवार आपल्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडत असतील किंवा मग घरामध्ये भांडणे होत असतील, नकारात्मक शक्ती ह्या वाढलेल्या असतील आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल, आपल्या घरामध्ये वारंवार दारिद्र्य येत आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही, अलक्ष्मीच आपल्या घरामध्ये राहत आहे, तर आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेने प्रवेश करावा, त्याचबरोबर आपल्या घरातली लक्ष्मी टिकून राहावी, यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घरातली जी दरिद्री आहे, जी अलक्ष्मी आहे, ती जर आपण बाहेर काढली नाही तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल कशी? त्यामुळेच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत अशा ह्या काही वस्तू जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे, जी नकारात्मकता आहे, तर ती नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 4 कापराच्या वड्या लागणार आहेत. तर आपल्याला भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर त्यात भीमसेनी कापराच्या 4 वड्या घ्या. नसेल तर मग जो साधा कापूर आहे तो घेतला तरी चालेल. आणि हा जे कापराच्या वड्या आहेत तर त्या आपल्याला गाईच्या गावरान तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे गाईचं गावरान तूप नाही तर तुम्ही कोणतंही तूप असू द्या, त्या तुपामध्ये भिजवायच्या. आता बघा, तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या सर्व एका मातीच्या भांड्यामध्ये घ्या किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्यासाठी काही कापूरदानी असेल तर अशा काही वस्तू घ्या. नाहीतर मग तुम्ही एखादी साधी प्लेट घेतली किंवा पंती घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती आपल्याला ह्या ज्या कापराच्या वड्या आपण तुपामध्ये भिजवलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे चिमूटभर पिवळी मोहरी. जर पिवळी मोहरी आपल्याकडे नाही तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीच. ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुपामध्ये आपल्याला जे तांदूळ आणि आपण कापूर ठेवलेला आहे त्यामध्ये टाकण्या अगोदर ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्या घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून, आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून, आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून ह्या मोहरी जी आहे तर ती 7-7 वेळा आपल्याला ओवाळायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, घड्याळाचा काटा जसा गोल गोल फिरतो त्याचप्रमाणे आपल्याला ओवाळायचं आहे. हे 7 वेळा ओवाळायचं आहे. आणि ही जी पिवळी मोहरी सगळ्यांवरून उतरवून झाल्याच्या नंतर ती आपल्याला त्या कापराच्या वड्यांमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या.
त्याचबरोबर आपल्याला 3 वेलची लागणार आहे. हिरव्या ज्या वेलच्या असतात तर त्या 3 वेलच्या घ्यायच्या आहेत. वेलची आणि लवंग घेताना कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, व्यवस्थित आणि चांगल्याच घ्या. त्याला पुढे फूल असेल अशा लवंगा घ्या आणि जी काही वेलची आहे तर ती व्यवस्थित असेल अशीच. आता बघा, हे सर्व आपल्याला त्या कापराच्या वड्यांमध्ये टाकायचं आहे. ते एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला देवघरासमोर जायचं आहे. देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर आणि हे जे सर्व आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे. आणि ह्याच जे आरती आहे आपल्याला, तर ती आरती याच सर्व गोष्टींकडून करायची आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींनीच करायची आहे. ज्या आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे त्यानेच आपल्याला आपल्या देवीची आरती करायची आहे. आज गुरुवार आहे, महालक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे. महालक्ष्मीच्या पाठीमागच्या पानावरती पहा, याची आरती मिळून जाईल, तर ती आरती आपल्याला करायची आहे. आता बघा, प्रत्येकजण गुरुवारचं व्रत करतं असं नाही. कुणी गुरुवारचं व्रत करतही देखील नसेल किंवा पूजाही मांडणी करत नसेल, तरीसुद्धा तुम्ही ही आरती संध्याकाळी देवीची करायची आहे. आता बघा, ही सर्व आरती करून झाल्याच्या नंतर आपल्याला ते कापराचे जे भांडं आहे ते उचलायचं आहे. साऱ्या घरावरून आपल्याला फिरवायचं आहे. घराच्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला फिरवायचं आहे. टॉयलेट बाथरूम सोडून बाकी सर्व ठिकाणी ते फिरवायचं आहे आणि आपल्या तुळशी मातेजवळ घेऊन जायचं. आणि तुळशीजवळ गेल्याच्या नंतर तुळशीची सुद्धा आपल्याला या कापराने नजर काढायची आहे. म्हणजेच काय, तुळशीवरून सुद्धा उतरवायची. म्हणजे आपण जशी देवीची आरती करतो त्याचप्रमाणे तुळशीवरती आपल्याला असं 3 वेळा करायचं आहे. आता बघा, आपल्याला ते भांडं तुळशीवरून उतरवल्यानंतर घरात घेऊन यायचं आहे आणि परत घरात घेऊन आल्याच्या नंतर परत आपल्याला ते आपल्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये गेल्याच्या नंतर 3 वेळा आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला जशी आरती ओवाळतो त्याप्रमाणे ओवाळायचं आहे आणि ते भांडं आपल्याला तिथेच मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. प्रवेशद्वारावरती थोड्या वेळ ठेवायचं, त्यानंतर तिथून उचलायचं आणि आपल्या देवघरामध्ये देवांच्या तिथे नेऊन ठेवायचं. जोपर्यंत ते विझत नाही तोपर्यंत आपल्याला ते देवघरामध्येच ठेवून द्यायचं. आता बघा, हे सर्व झाल्याच्या नंतर ते जेव्हा थंड होईल, तो कापूर जेव्हा थंड होईल, त्याची जी राख आहे तर त्या राखेमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण जशी हळदीची पेस्ट बनवतो त्याचप्रमाणे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ती प्रत्येकाच्या डोक्याला, कपाळाला त्याचा एक एक गंध आपल्याला लावायचा आहे. आणि त्यानंतर जी उरलेली पेस्ट आहे तर ती आपल्याला त्या आपल्या घराचा जो उंबरठा आहे ज्यावरती आपण हळदीचं लेपन केलेलं आहे मुख्य दरवाजाचा, त्यावरती जसं आपण हळदीचं लेपन करतो त्याप्रमाणेच तो लेप आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर द्यायचा आहे. आता पहा, हे असं लेपन जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला केलं तर आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे, आपल्या घरातला जे दोष, अडचणी, संकट, नकारात्मकता आहे ती सर्व निघून. आपल्या सर्वांना माहीत आहे कापूर हा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. त्यामुळे कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि त्याचबरोबर जे नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी आपण त्यामध्ये काही वस्तू टाकलेल्या आहेत त्या टाकल्यामुळं भरपूर साऱ्या नकारात्मक गोष्टी ह्या घराच्या बाहेर जातात आणि त्या आपल्या घराची खूप सारी प्रगती होते. त्यामुळे असा हा एक उपाय करायचा आहे. तर चला, इथेच का ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर चला, परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.